वार्तांपासून ते राजकारणापर्यंत प्रत्येक घडामोडीवर बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब. जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनाचे औचित्य साधत ठाणे पोलीस आयुक्तालयाने ड्रग्ज माफियांविरोधात आतापर्यंत सर्वात मोठी आणि धडक कारवाई करत तब्बल 39,03,48,400 रुपये किमतीचा आणि सुमारे 400 किलो वजनाचा अंमली पदार्थांचा साठा केलेला कायदेशीर प्रक्रियेनंतर नष्ट करण्यात आला आहे. विविध गुन्ह्यामध्ये जप्त करण्यात आलेला गांजा, MD, चरस, ब्राऊन शुगर तसेच मोठ्या प्रमाणावरील कप सिरपचा साठा नवी मुंबईतील तळोजा MIDC परिसरातील अधिकृत प्रकल्पात शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट करण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या नशामुक्त भारत अभियान अंतर्गत देशभरात अंमली पदार्थ विरोधात कठोर कारवाई केली जात असताना ठाणे पोलीस आयुक्तालयाने या मोहिमेला अधिक बळ देत ही विशेष कारवाई राबवली. ठाणे शहराचे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पोलीस ठाण्यांमध्ये जप्त करण्यात आलेला मुद्देमाल आवश्यक न्यायालयीन व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून नवी मुंबईतील तळोजा MIDC येथील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट कंपनीमध्ये वैज्ञानिक पद्धतीने नष्ट करण्यात आला आहे. ही संपूर्ण प्रक्रिया केंद्रीय मुद्देमाल नाश समितीच्या देखरेखीखाली पार पडली. समितीचे अध्यक्ष तथा सहपोलीस आयुक्त डॉक्टर पंजाबराव उगले, समितीचे सदस्य तथा पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव, पोलीस उपायुक्त मीना मकवान तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त विनय घोरपडे यांच्या उपस्थितीत या कारवाईची अंमलबजावणी करण्यात आले. कचरा भूमी सुरू झाल्यानंतर सुमारे 1 ते 1.5 वर्षाने प्रशासनाने जनसुनावणी घेतली. या जनसुनावणीत नागरिकांनी वैयक्तिक हरकती नोंदवल्यात. त्यामुळे हा प्रकल्प पुन्हा एकदा वादात सापडण्याची शक्यता आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात नागरिकांची लोकवस्ती मोठ्या प्रमाणात वाढते. महापालिका हद्दीतील ठाणे, कळवा, मुंब्रा, शीळ, रायगड आणि दिवा भागातून महापालिका क्षेत्रात दिवसाला सुमारे 1,000 मेट्रिक टन कचरा निर्माण होतो. यामध्ये 60% ओला तर 40% सुका कचरा असतो. ठाणे महापालिकेची स्वतःची कचरा भूमी नव्हती. सुरुवातीला दिवा आणि त्यानंतर भंडारली भागात कचरा टाकण्यात येत होता, परंतु तेथील नागरिकांचा या कचरा भूमीत तीव्र विरोध झाला होता. अखेर महापालिकेने राज्य शासनाकडे कचरा भूमीसाठी जागेची मागणी केल्यानंतर भिवंडीतील आतकोली भागात 34 हेक्टर जागेत जागा उपलब्ध करून देण्यात आली. मात्र आतकोलीसह पिसे, वाशिरे आणि आसपासच्या गावातील नागरिकांनी या प्रकल्पाला विरोध केला. या परिसरात सुमारे 15,000 ते 20,000 लोकसंख्या असून अनेक ग्रामस्थांचा प्रमुख व्यवसाय शेती आहे. कचरा भूमीमुळे शेतीवर विपरीत परिणाम होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. तसेच काही ग्रामस्थांनी त्यांच्या जमिनी गोदामासाठी भाडे तत्वावर दिल्या आहेत. या गोदामामध्ये काम करणाऱ्या कामगारांनाही दुर्गंधी आणि अस्वच्छतेचा त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. कचरा भूमी सुरू झाल्यानंतर सुमारे 1 ते 1.5 वर्षांनी प्रशासनाकडून जनसुनावणी घेण्यात आली. यावेळी नागरिकांनी प्रकल्पाबाबत वैयक्तिक हरकती नोंदवल्या आहेत. ठाणे बेलापूर मार्गावर काल सायंकाळी अवजड वाहन वळण घेत असताना भर रस्त्यात बंद पडल्याने दोन्ही दिशेकडील वाहतूक ठप्प झाली. या वाहतूक कोंडीचा परिणाम ठाणे आणि नवी मुंबई येथील वाहतुकीवर झाला. कळवा येथे रेल्वे पूल ते ठाणे शहरातील साकेत मार्गापर्यंत आणि नवी मुंबई ते ऐरोलीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे सायंकाळी या मार्गाने प्रवास करणाऱ्यांचे हाल झाले. दरम्यान या मार्गावर कळवा भागात अवजड वाहतुकीस बंदी आहे. असे असताना या अवजड वाहनांची घुसखोरी झाल्याने वाहतूक पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. ठाणे शहरातून हजारो वाहन चालक नोकरदार नवी मुंबईत कामानिमित्ताने वाहतूक करतात. मुंब्रा बाह्यवळण मार्गावर दुरुस्तीची कामे सुरू असल्याने मागील काही दिवसांपासून या मार्गावर वाहनांचा भार वाढला आहे. काल सायंकाळी 4:45 वाजण्याच्या सुमारास कंटेनर वाहन नवी मुंबईच्या दिशेने वाहतूक करत होतं. या मार्गावर रेल्वे पूल असल्याने अवजड वाहनांना प्रवेशबंदी आहे. त्यामुळे कंटेनर चालकाने वाहन वळविण्यास सुरुवात केली, परंतु अरुंद रस्त्यामुळे कंटेनर अचानक रस्त्याच्या दोन्ही मार्गी केवळ मधोमध बंद पडला. याचा परिणाम वाहतूक व्यवस्थेवर झाला. ठाणे शहरात कळवा रेल्वे पूल ते साकेत आणि कोर्ट नाकापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. तसेच नवी मुंबई मार्गिकेवर रेल्वे पूल ते ऐरोलीपर्यंत कोंडी झाली होती. वाहतूक जवळपास ठप्प झाल्याने नवी मुंबईहून सायंकाळी ठाणे शहरात परतणाऱ्या वाहन चालकांचे हाल झाले. अवघ्या 10 मिनिटांसाठी वाहन चालकांना पाऊण तास लागत होता. सुमारे तास उलटल्यानंतरही कंटेनर रस्त्याच्या मधून बाजूला करणे शक्य झाले नव्हते. त्यामुळे कोंडी वाढत होती. दरम्यान अवजड वाहनांना प्रवेशबंदी असतानाही या वाहनाला पोलिसांनी का रोखले नाही असा प्रश्न वाहन चालकांकडून विचारला जातोय.
तुमच्या व्यवसायासाठी खेळते भांडवल, क्षमता विस्तार, आधुनिकीकरण आणि यंत्रसामग्री खरेदीसाठी विश्वसनीय ओव्हरड्राफ्ट सुविधा, कर्ज मर्यादा 7 कोटींपर्यंत, जलद मंजुरी, 120 महिन्यांचा परतफेडीचा कालावधी, TJSB ODS ड्रॉप अगेन्स्ट प्रॉपर्टी, TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बँक, भविष्य का बँक. तुमच्या व्यवसायासाठी खेळते भांडवल, क्षमता विस्तार, आधुनिकीकरण आणि यंत्रसामग्री खरेदीसाठी विश्वसनीय ओव्हरड्राफ्ट सुविधा, कर्ज मर्यादा 7 कोटींपर्यंत, जलद मंजुरी, 120 महिन्यांचा परतफेडीचा कालावधी, TJSB ODS ड्रॉप अगेन्स्ट प्रॉपर्टी, TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बँक, भविष्य का बँक. तुमच्या व्यवसायासाठी खेळते भांडवल, क्षमता विस्तार, आधुनिकीकरण आणि यंत्रसामग्री खरेदीसाठी विश्वसनीय ओव्हरड्राफ्ट सुविधा, कर्ज मर्यादा 7 कोटींपर्यंत, जलद मंजुरी, 120 महिन्यांचा परतफेडीचा कालावधी, TJSB ODS ड्रॉप अगेन्स्ट प्रॉपर्टी, TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बँक, भविष्य का बँक. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. तब्बल 7 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर ठाणे शहरात ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन पुन्हा एकदा ऑगस्ट महिन्यात मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात येणार आहे. 32व्या या मॅरेथॉनची अधिकृत घोषणा महापौर शर्मिला पिंपळकर यांनी बैठकीत केले. 2019 नंतर प्रथमच ही स्पर्धा पुन्हा सुरू होत असल्याने शहरातील क्रीडा वातावरणात पुन्हा एकदा रंगणार आहे. अरविंद पेंढरे सभागृहात झालेल्या बैठकीत उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, आयुक्त सौरभ राव, विविध पक्षांचे गटनेते तसे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. ठाणे जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनच्या सहकार्याने ही मॅरेथॉन पार पडणार असून लवकरच तिची अधिकृत तारीख जाहीर करण्यात येणार आहे. महापौर पिंपळकर यांनी सांगितले की 2019 नंतर ही स्पर्धा पुन्हा सुरू होत असल्याने यंदाची मॅरेथॉन विशेष उत्साहात आयोजित केली जाणार आहे. ठाणेकर नागरिकांचा मोठ्या संख्येने सहभाग व्हावा यासाठी विशेष तयारीचे निर्देशही त्यांनी दिले. तसे ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन ही शहराची मॅरेथॉन असून या स्पर्धेत डॉक्टर, वकील, सिने कलाकार, माजी लोकप्रतिनिधी, महापालिकेचे माजी अधिकारी अशा विविध क्षेत्रातील नागरिकांना सहभागी करून घेतले जाणार आहे. यासाठी या स्पर्धेची माहिती सर्व स्तरामध्ये पोहोचवण्याच्या दृष्टीने तयारी करण्याच्या सूचना आयुक्त सौरभ राव यांनी दिल्यात. या स्पर्धेत राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय असे विविध गट असतील. राज्यस्तरीय गटात 21 किलोमीटर खुला गट, पुरुष व महिला, 10 किलोमीटर 18 वर्षावरील आणि 18 वर्षाखालील असा 2 गटांचा समावेश असेल. जिल्हास्तरीय गटात 5 किलोमीटर, 3 किलोमीटर तसे ज्येष्ठ नागरिकांची 500 मीटर धावण्याची स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. केवळ पत्रिकेवर नाव टाकून प्रत्यक्ष आमदारांना आमंत्रणच न दिल्याने कोपरी येथील शेठ लखीमचंद फतेचंद प्रसूतीगृहाचे उद्घाटन वादग्रस्त ठरले. उद्घाटनानंतर आमदार केळकर यांनी पाहणी करताना या प्रसूतीगृहाला कोणतीही कमतरता भासणार नाही यासाठी प्रयत्न करू असे सांगत यावेळी CSR फंड आणि सामाजिक संस्थांचे योगदान मिळू अशी माहिती दिली.
कोपरी येथील शेठ लखीमचंद फतीमचंद प्रसूतीगृहाचे उद्घाटन काल घाईघाईने आटोपण्यात आले. या उद्घाटनानंतर आमदार केळकर यांनी या प्रसूतीगृहाची पदाधिकाऱ्यांसोबत पाहणी केली. यावेळी राजेश गाडे, कृष्णा भुजबळ, अमरीश ठाणेकर, विद्या कदम उपस्थित होते. माध्यमांशी बोलताना केळकर म्हणाले की या प्रसूतीगृहाला 8 महिन्यापूर्वी भेट दिली होती. त्यावेळी इन्क्युबेटर धुळकात पडून होते. नवजात अतिदक्षता विभाग सुसज्ज नसताना पूर्वी उद्घाटन करण्यात आले होते. हा कक्ष सुसज्ज होण्यासाठी तब्बल वर्ष लागले. काही महिन्यांपूर्वी खाजगी नवजात अतिदक्षता विभागात दिवसाला 15,000 रुपये आकारले जात होते. महापालिकेचे प्रसूतीगृह बंद असल्याने कोपरीवासियांना नाईलाजाने खाजगी रुग्णालयात जावे लागत होते. त्यामुळे महापालिकेने कोणत्या कामाला प्राधान्य द्यायला हवे हे ठरवून शेठ लखीमचंद फतीचंद प्रसूतीगृह तातडीने सुसज्ज करायला हवे होते, अशा शब्दात केळकर यांनी प्रशासनाचे कान टोचले. प्रसूतीगृहाचे घाईघाईने उद्घाटन झाले असले तरी कोपरीकरांसाठी हे वरदान ठरणार आहे. त्यामुळे ते कोणत्याही साहित्याची वा सेवेची कमतरता पडणार नाही, यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू, असे केळकर यांनी स्पष्ट केले. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.